मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट. पंचप्रभादाने कथेचा विस्तार, पंचप्रभादाने कथेचा विस्तार, पंचप्रभादाने कथेचा विस्तार, पंचप्रभादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरु दास तुकार, बाबाजी सद्गुरु दास तुकार, बाबाजी सद्गुरु दास तुकार. धन्य मी मानीन आपले संचित, राहिलेसे प्रीत तुझे नामी. आज आपली कीर्तनाची सेवा श्री गुरु महाराज आमचे दैवत त्याला म्हणतो आपण, असा वामदेव हे व्यासाच्या बरोबरचे आहेत. कळलं महाराज. जर ग्रंथ वाचणार कोणी असेल तर आमच्या वामदेवाचं नाव कुठं आहे पहा, ऋषीत नाव आहे. लक्षात आलं का. आणि त्यातली त्यात या ठिकाणी माझी सेवा जुनी आहे. कळलं का. जुनी आहे म्हणजे बरीच वर्ष इथं येत होतं. कळलं का महाराज. त्याच्यामुळं मला पुन्हा चान्स मिळाला हे मी माझं भाग्य समजतो. लक्षात आलं का. आणि म्हणून सेवा करताना आता एकच होतं, पहिली ज्या वेळेला माणसं होती तेव्हा जरा वारकऱ्यातली माणसं असल्यामुळं मला ते जमत होतं. आता अवघड आहे. लक्षात आलं का. तरी पण जे जमल त्याप्रमाणे आपलं थोडंसं कीर्तन सेवा मिळालेली ती पार पडणं माझं कर्तव्य आहे. तुका म्हणे देवा जुनाट ही माझी सेवा, जुनाट ही माझी सेवा, तुका म्हणे देवा जुनाट ही माझी सेवा. गुणाची माझी सेवा, गुणाची माझी सेवा. हे तुका म्हणे देवा जुनाट ही माझी सेवा, जुनाट ही माझी सेवा, तुका म्हणे देवा जुनाट ही माझी सेवा. जुनी सेवा आहे. आणि महाराज जुना बुवा झाला. आता माझ्या वयाचा बुवा महाराष्ट्रात नाही. माझी 92 वर्ष संपली. लक्षात आलं का. हा. आणि या वयात कीर्तन करणारा कोणच नाही महाराष्ट्रामध्ये. आणि माझ्याकडं सेवा दिली, ती सेवा आनंदानं मी स्वीकार केली. आणि पहिला दिवस आहे. नामचिंतनाचा अभंग घ्यावा लागतो, त्या मानानं हा अभंग मी निवडलेला आहे. सेवेला घेतलेला अभंग जगतबंधे जगद्गुरू तुकोबारायांचा अभंग आहे. तुकोबाराया देवाला म्हणतात माझं संचित धन्य आहे. तुकोबारायांना देवाने विचारलं तुमचं संचित धन्य आहे. निदान संचित धन्य कोणी म्हणावं. 15 लाखाची ज्याला तिकीट लागली, हा, त्यानं म्हणावं माझं संचित धन्य आहे. हा, एखादा निवडून आला त्यानं माझं संचित धन्य आहे म्हणावं. हा, तुम्हाला तसं काय महाराज म्हटले मी काय निवडणुकीला उभाच राहिलो नाही. लक्षात आलं. उभे राहिली त्यांची फजिती झाली. चला विठ्ठल चला तुम्हाला काय मिळालं संचित धन्य. महाराज देवाला म्हणतात देवा
माझं संचित असं धन्य आहे तुझ्या नामावर माझं प्रेम राहिलं. लक्षात आलं का? म्हणजे देवाव नाही 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 देवाव नाही, माझं तुझ्या नामावर प्रेम आहे म्हणून संचित धन्य. मग मला देवाने विचारलं मी धन्य आहे का? माझं नाव माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे का? कधीही देवा तुझ्या नामाचा महिमा तुला कळणार नाही. लक्षात आलं का? तुझं नाम तुला कळणार नाही, नाम श्रेष्ठ आहे. देव म्हणले असं कसं काय? माझ्यापेक्षा माझं नाव श्रेष्ठ आहे. हो ना. मग देवा तुम्हाला विचारतो, दगड जी समुद्रात तारले शेतू बांधताना ती तुम्ही तारले का तुमच्या नामानं तरले? लक्षात आलं? सोपं आहे का? हा, शेतू बांधताना रामानं दगड तारले का नामानं तरले? नळानं शेतू बांधला होता, नळानं. नळ हा वानर आहे आणि त्याच्या हातनं दगड बुडायचे नाहीत. का बुडायचे नाहीत? त्याला शाप दिला होता ऋषीने. मांदाता तीर्थ आहे, मांदाता, त्या तीर्थाला ऋषी मंडळी आली होती आणि हे नळ वानर तिथं आलं होतं. त्यानं काय करायचं? ऋषींची पूजा केली म्हणजे त्यांच्यातला शालिग्राम, तो शालिग्राम त्यानं नदीत टाकायचा. पुन्हा त्यांनी दुसऱ्या दिवशी पूजा करतात ते शालिग्राम नाही, आता काही वानर टाकतंय आणि महाराज तिने पुन्हा बुडून ते शालिग्राम आणायचा पूजेला आणि वानर रोज टाकायचं नळ. शिवची म्हणले आता याला शाप देऊ. शाप कसा दिला पहा. हा, ज्या अर्थात आमच्या शालिग्राम आणि नदीत बुडवतात त्या अर्थात ह्याच्या हातनं दगाडच बुडायचं नाही. तर विठ्ठल 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 विठ्ठल. बरोबर आहे ते. म्हणून महाराज त्याच्या हातनं दगाड बुडायचं नाही. आणि मग त्याने महाराज सेतू बांधायच्या वेळेला नळाला हाक मारली. नळा 18 पद्म वानर 72 कोटी रीस 56 कोटी गोदांगुल एवढं सैन्य घेऊन रामाची सीता रावणानं पळवून नेली का गेली? अवघड असतं बरं का ग्रंथात. हा, आणि सध्या ग्रंथ करणारे ग्रंथ वाचणारे कीर्तनगारच नाही. ठाला विठाला महाराज समुद्राला राम म्हणले माझी सीता रावणानं पळवून नेली आहे, वानर न्यायची आहे ती युद्धा करता समुद्रात, तू जरा माग आहात. समुद्र म्हणला माझ्यावर रडणार का? रामा तुम्ही नका बाण मारू. मग समुद्र म्हणतो तुझ्याजवळ नळ म्हणून वानर आहे त्याच्यातनं जगाडतात. ते नळानं बांधला सेतू 3 योजने बांधला. हा, एक योजने म्हणजे 4 कोस. हा, असा महाराज 3 योजने बांधला, 3 चौक 12 कोस. आणि सकाळ त्याला अभिमान आला नळाला, मी जर नसतो तर वानर नेता आली नसती. लक्षात आलं का? आणि मी आहे म्हणून रामाची सीता सुटली जाईल असा अहंकार आला. अहंकार जर आला थोडा, महाराज तो अधोगतीला पाठवतो. महाराज त्यानं बांधलेला सेतू गेला वाहून. जसा सेतू वाहून गेला, सकाळी सगळी वानर 72 कोटी, त्या वानराने सांगितलं काय नळा सेतू कुठं आहे? मला बोलला कसं काय करावं. महाराज का बुडला? लक्षात आलं. राम का म्हणले? राम म्हणले त्याला नका बोलू, अरे हे कुणाचं तरी काम नव्हतं. हा,
माझ्याच हातनं दगड तरतील असं रामाला वाटत. नळाला बोलू नका, हा मीच दगड तारतो. पण एकंती मनात का म्हणले, माणसाचा अपमान नसावा. राम एकटे गेले, एकटे समुद्र किनाऱ्याने लांब गेले, कुणाला दिसून नये. आणि दगड तारल्याकरता मोठा दगड एक होता, असा ढकलला. ढकलल्याबरोबर बुडला. का मला मोठा म्हणून बुडला. पुन्हा बारका घेतला, ते बुडला. त्याच्यापेक्षा बारका घेतला, तेही बुडला. आणि महाराज एवढासा घेतला आणि हातात हळू सोडाय गेले आणि ते बी बुडलं. जसं बुडलं तसं राम म्हणजे कोणी बघितलं नाही म्हण बरं झालं, बघितलं नाही म्हण बरं झालं. माझ्या हातनं दगड तरले नाहीत. लगेच मारुती फुटली अंगाला. मारुती म्हणला, रामा माझ्याशिवाय कोणी बघितलं नाही. अरे मारुती तिने बी बुडल्याला बघितलं ते. हो, अरे कुणाला सांगू नको. नाही म्हणला, 18 पद्म वानर 72 कोटी रीस 56 कोटी गोदावून यांच्याशिवाय कोणाला सांगित नाही. अरे आता काय करायचं काय, माझ्या हातनं दगड तर ना. लक्षात आलं का? चला रामा. मारुती पुढे, राम मागं. ए नळा इकडे का असं बांधायला लागला. आणि माझ्या हातनं दगड तरले नाहीत, रामाच्या बी हातनं नाहीत. आणि एका दगडावर एका दगडावर मारुतीने शिकवलं आणि शेतू तयार झाला. लक्षात आलं का? रामा शेतू तुम्ही तारला का तुमच्या नामानं तारला? ए रामा नामानं शेतू तारला का तुम्ही तारला? राम म्हणले माझ्या हातनं नाही तारला. हा कळलं का? नामानं तारला आणि मारुतीने शिकवलं. लक्षात आलं का? म्हणून देणार ठेवा देवा तुझ्या नामाचा महिमा तुझं नवरे मेघश्यामा, ए तुका म्हणे आम्हा जन्मरयासाठी. तुझ्या नामाचा महिमा तुझं नवरे मेघश्यामा, तुका म्हणे आम्हा जन्मरयासाठी. तुझ्या नामाचा महिमा तुझं नवरे मेघश्यामा, तुका म्हणे देवा तुझ्या नामाचा महिमा तुला कळणार नाही, म्हणून तुझ्यापेक्षा नाम श्रेष्ठ आहे. आणि त्या नामावर माझं प्रेम राहिलं, त्यामुळं मी माझं संचित धन्य मानतो. धन्य मानतो, धन्य झालो आता. म्हणजे तुमचं संचित धन्य, देवाच्या नामावर प्रेम राहिलं म्हणून. हो, माझ्यावर नाही. तुझ्या नामाचा महिमा तुला कळणार नाही. तुझ्यापेक्षा नाम तुझं श्रेष्ठ आहे आणि म्हणून माझं संचित धन्य आहे. हा संचित, संचित कशाला म्हणायचं? संचित केलेलं कर्म पुन्हा भोगायला मिळतं, त्याला म्हणतात संचित. कळलं का महाराज? लल्लाटीचे लिहिले ते नमोडे काही केले, काळे गोरे पण धुतले फिचो नाही. महाराज संचितात जे लिहिलेलं असतं ती चुकत नाही. पण लिहितं कोण? आपल्या संचितात काय काय आहे कोण लिहितं सांगताय कोणी? आपल्या संचितात लिहितं कोण?
नाही, आपल्या कपाळात लिहिलेलं. लिहितं कोण आहे का? लिहिती सटवाई. प्रमाण आहे का? शाहूराजाचं पान आहे. 5व्या दिवशी सटवीचा मान, तिला आज्ञा दिली परमेश्वरानं. लिहिती अक्षर आपल्या हातानं, पुरवणी पूजून झाला सन्मान. हळद कुंकू घेऊन नगरीला जाण, जो बाळा जो रे जो. सटवाई लिहिती सटवाई. 5वी दिवशी लक्षात आलं मुलाच्या. म्हणून महिला वर्ग एक देण्यात त्यांचे आहेत. 5वी दिवशी मुलाच्या दिवा इजून द्यायचा नाही. रात्रभर दिवा राहिला पाहिजे. मग दिवा रात्रभर का? सटवाई लिहायला येते, तिला दिसाय नको का? म्हणून दिवा इजून द्यायचा नाही. हे फक्त महिला वर्गाला माहिती आहे, 5वाला. पण 5वी दिवशी सटवाई येते. आणि ती सटवाई रावणाचं पाय चेंगरायला होती. रावणाचा बारका अधिकार नाही. खंडोबा आहे का नाही? खंडोबा, हा, ते खंडोबा खरं सांगू तुम्हाला, त्यो रावणाच्या दाढ्या कराय होता. माझं त्याचं इरूच नाही बरं का खंडोबा. गणपती बाप्पा, कळलं का महाराज? गणपती बाप्पा सामान्य आहे का? सगळं महाराष्ट्र याला होतो गणपतीच्या वेळेला. गणपती बाप्पा, पण एवढा गणपती मोठा महत्वाचा, पण त्यो गाढवं वळायला होता. चला विठाला 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 रावणाच्यात गाढवं वळाय होता गणपती. एक बार रावणानं बघितलं गाढवाकडं, सगळ्या गोमाशा. आणि मग काय, रावण आहे तो. रावणानं सगळे बंधात द्या होतं, 33 कोटी द्याव. मग रावण म्हणला, काय गणपतराव? म्हणलं काय? हा गाढवाचं खातं कुणाकडं आहे? म्हणजे गाढवाचं खातं माझ्याकडंच आहे. आणि त्याला सगळ्या गोमाशा कसे गाढवं सांभाळता? दम दिल्यावर रावण म्हणले, तुम्ही काळजी करू नका, उद्या बघू. रावणानं सगळं गाढवं आणली एका जागी, बरं का? गाढवं आणली आणि मोठ्यानं गोमाशाला म्हणला, गोमाशानू, तुमच्या सकट 83,99,999 इतक्या योनी आहेत. तर त्यातली आता एक योनी बंद. गोमाशा म्हटलं, कुणाचं? तुम्हाला महाराज सगळा तुमचा वंश बंद. गणपती म्हणले. मग गोमाशा म्हणले, आम्ही काय करावं? तुम्ही जर गाढवाव पुन्हा आला तर तुमचं कुळ खलास. महाराज आजपर्यंत गाढवाव गोमाशी आहे का? घेण्यात आलं. गाढवाव गोमाशी नाही. कुणी बी दाखवा, 5,000 मी देईन ये गोमाशी. म्हणून का नाही, दारू पिणाऱ्याला गाढव म्हणीत जाऊ नका. चला विठाला 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 विठाला. कळलं का? हा गाढवाचा अपमान होतो. पेनाऱ्याला गाढव म्हणीत जाऊ नका. का? महाराज गाढव प्राण गेला तरी खडूळ पाणी पिणार नाही. गाढव बघा, पाजून पाळणाऱ्याला विचारा, कडूळ पाणी कधी गाढव पिणार नाही. आणि डब्यात कुजलेलं पितं. हाय का नाही गाढवाचा अपमान? हा, गाढवाला एक गोमाशी दावा, एक गोमाशी. गाढवाला गोमाशी आहे का? हा, गोमाशा बसून देणार. आणि यानं 2 कप हांटली आणि तोंड वाचून बसले. सगळ्या तोंडात माश्या. चला विठाला 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 विठाला.
द्याव रावणाच्या ताब्यात होते, तुरुंगात नव्हते, ताब्यात. खंडोबा सगळं द्याव, 33 कोटी द्याव बंदात टाकलं होतं. म्हणून रामाची वाट बघित होती, कळलं का? आणि कर्मधर्मसेवकानं असा जो संचित केलेला सटवाई लिहायला असती. रावणाचं पायची अंगराई होती, सटवाई पायची अंगराई रावणाचं. आणि एक दिवस पोराच्या 5वीला सटवाई गेली. रावण झाला जागा. तर का म्हटलं सटवाई कुठे गेली, सटवाई कुठे गेली? थोडे वेळानं आली. हे सटवाई उभी राहा. कुठे गेली होती? म्हणजे मला पोराच्या 5वीला जावं लागतं, पोराच्या 5वीला जावं लागतं. हो. आणि काय करतेस? त्या पोराच्या संचितात असेल ती मी लिहिते, आणि तू लिहिलंच तर ते कधी खोटं व्हायचं नाही. सटवीने लिहिलेलं अक्षर खोटं व्हायचं नाही. हा खरं असतं. हो बर बघू. मग महाराज सटवाई रावणाला मानल्याबरोबर रावणानं ध्यानात ठेवलं. रावणाची बायको होती गरोदर. ती डिलिव्हरीची वाट बघते. झाली डिलिव्हरी. हा तिला झाली मुलगी. मुलगी झाली. रावण म्हणतो आता सटवाई जाते का बघू. सटवाई गेली. गेल्याबरोबर महाराज रावण जागा झाला. सटवाई कुठे गेली, सटवाई कुठे गेली. सटवाई आली थोड्या वेळानं. का ग सटवाई कुठे गेली होती? म्हणली 5वीला गेली होती. 5वीला? हो. म्हणले कुणाच्या? तुमच्या मुलीच्या 5वीला. बर मग काय केलंस? तिच्या नशिबात असेल ती लिहिलं. म्हणजे तू लिहिलंस नशिबात असेल ते. हो. तुला कळतं का? हो कळतं. लिहिल्यानं म्या कधी खोटं होत नाही. आता लिहून आलीस ना. हो. काय लिहिलंस तेवढं सांग. म्हणली तुमचं तुम्ही बघा. तिनं काय केलं? आपल्या हाताला गुलाल लावला. गुलाल लावला आणि महाराज त्या पोरीच्या कपाळाला असा धरला. ती तिच्या संचितातली अक्षरं तिच्या हातावर आली. आणि रावणानं तिने दाखवलं. काय लिहिलं होतं सटवाईनं? या मुलीचं नाव पदार्थ, हिला नवरा हिच्या संचितात. हिला नवरा जो संडासातली घाण काढतो. कळलं का? आता मी जातीवाचक बोलत नाही. संडासातली घाण काढतो त्याचा पोरगा. आणि महाराज त्याच्या पोऱ्याला तुमची पोरगी आहे ती वाचा. तुम्ही वाचली. हे सटवाई 5 लाख घरं पाषाणाची, 7 लाख विचेची, 1 कोटी घरं काश्या तांब्याची, आणि 7 कोटी घरं सोन्याची. हा. आणि तो घाण काढणाऱ्याच्या पोराला पोरगी दिलं. म्हणजे म्या लिहिलं, तुम्ही द्या घर न द्या. मला बरं. आणि रावणानं ध्यानात ठेवलं. रावण म्हणला सटवाईनं माझ्या पोरीला घाण काढणाऱ्याच्या पोराला ना नवरी द्यायची लिहून दे तिच्या संचितात. म्हणला काय करावं. आणि ती आला विचारा. त्या मुलाचा बाप संडासातली घाण काढाय. त्याच्याबरोबर आलं पोरगं. रावणानं काय केलं बरं का? रावणानं ग्रंथ वाचून बघा बरं का रामायण. आता मी लिहिलं या सगळं, त्यामुळं मला काय अवघड नाही. विठ्ठल 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 तुकोबारायांनी अभंगात काय लिहिले? पाहुनी या ग्रंथ करावे कीर्तन तेव्हा येईल दान फळ त्याचे. तेव्हा येईल दान फळ त्याचे.
ग्रंथ पाहून कीर्तन करावं. अभंगात तुकोबारायांनी लिहिलं. ग्रंथात वचन नाही. आता आपलं कसं आहे, पाहुणी कॅसीचं करावे कीर्तन. चला विठाला. आता तर मोबाईलवर चालू तेनात आलं म्हणून वारात वार करायचं चालत नाही. खरं ग्रंथ पाहूनच कीर्तन करावं. मग आता ग्रंथ कोण पाहायचं? शिवजी महाराज ते रावणानं त्या पोराला हळूच बापाला चुकवून ती पोरग घेतला हातात. आता रावणाची ताकद बारकी आहे का? ती पोरग घेतलं ते घेतलं, जाम धरलं. त्याच्या डाव्या पायाचा अंगठा कापून घेतला आणि जे असं जी फेकलं समुद्रात. महाराज ते पोरग जी पडलं लांब समुद्रात. हा जवळजवळ 2 मैलावर पडलं. पडलं की पडलं मेलेल्या माशावर पडलं. मेलेला मासा, मेलेला मासा पाण्यात बुडत नाही. मेलेला माणूस आदल्या दिवशी त्याला नव्हतं मुलगं. कळलं का महाराज? त्याला मुलगं नव्हतं. आता प्रेत नेता येत नाही. गादीव कुणीतरी बसलं पाहिजे. माझे नीरू ज्या वेळेला वारले त्या वेळेला नीरूचं प्रेत नेता येत नाही. नीरूला मुलगा नव्हता. नीरू पंडित नीरू महाराज गुलजार नंदा त्याला बशिवला. तेव्हा ते प्रेत नेलं. त्याला का महाराज? हा गुलजार नंदा बशिवला त्या गादीव. तसं कुणीतरी राजा बसला पाहिजे. मग राजा प्रेत नेता येत नाही, त्याला नाही मुलगा. मग त्याचे मेहुणे म्हणायचे आमचा पोरगा द्या बसवा. पाहुणं म्हणायचं आमचा मुलगा बसवा. महाराज सगळी भांडणं. कळलं? एका जागेकरता इतका धिंगाणा आहे. हा एका जागेकरता महाराज. जाऊ द्या आपणाला राजकारणात नको. कळ का महाराज? हा आणि जाऊ द्या. तेव्हा महाराज त्या कायदा काढला तिने. म्हणे कुणाचंच नाही पाहुण्यात त्यांचं राजाचं. पाहुण्याचं नाही पोरगं कुणाचं बसवायचं. मग एक काढला ऐका. जसं मतदानाच्या वेळेला दोघांची मतं जर सारखी आली तर चिठ्ठी टाकावी लागते लिहून कुणाला येईल ती. हां लक्षात आलं. मग याकरता मग काय करावं? काढला कायदा. जो आपल्या गावात सकाळी लवकर कोण येईल त्या पोराला गाडीत बसवायचं. ही माश्यावर बसलेलं पोरग घाण काढणाराच. हा ते माश्यावर आलं हळूच आणि पहिला पोरला मासा कडेला गेला. तसं ते पोरगं खाली उतारलं. अंगाव कपडा नाही आणि महाराज ते पडलेलं कपडं गुंडाळलं आणि निघाला वर. बरोबर दिवस उगायच्या आत बघितलं तर ती पोरगं आलं आणि त्याला विचारलं तर कोण धरतो? मी म्हणलं असाच आहे. असाच आहे? कुठनं आलास? असाच आलो आहे. बर कसा बी आला असला गादीव बस राजा होऊ. लक्षात आलं का? तर मला राजा अरे काढलाय पंचांनी न्याय. जो गावात पहिल्यांदा येईल तो राजा. बसवला त्याला गादीवर. झालं पार ती गादीवर राजा. आणि राजा झाला ती झाला. आणि इतका सुंदर ते राजा राज्य चालवू लागला दुसऱ्याच्या सल्ल्यानं. कळलं का?
आणि कर्मधर्मसेवकानं मला त्यानं ते राज्य करत असताना राजा झाला मोठा. ते पोरगं मोठं झालं, राज्य करू लागले. आणि नंतर रावणाची मुलगी पदारथ नावाची, तिचं लग्न करायचं ठरलं. मी म्हणला, रावण म्हणला त्या सटवाईनं लिहिलं होतं घाण काढणाऱ्याच्या पोराला पोरगी द्यायची. आणि मी तर राजाचा पोरगा लिहिणार. आणि महाराज राजा सगळी राजे गेले रावणाची मुलगी करण्याकरता. कळलं का महाराज? कोणाला बी सासरवाडीतलं सासरा श्रीमंत असावा मला कोणालाही वाटतं. म्हणून राजे सगळे आले नटून. कळलं? कारण श्रीमंत जर सासरा असला बायकोला हळूच भांडायचं, होय ग मायाला जा आणि मोटरसायकल करता पैसा आण, नाही तर तुला नांदवीत नाही. कळलं का? म्हणून सासरा असावा श्रीमंत. म्हणून कर्मधर्मसेवानं सगळे राजे आले आणि हा राजाला आमंत्रण दिलं. बदामपूर दिल्यावर म्हणला याच्यात घाण काढाय होतो, तर माझी परिस्थिती अशी आणि मी जर आता नटून गेलो तर मला जर पोरगी ते दिली तर घाण काढाय होतो, तरी माझी अवस्था येईल. पोरगी केल्यावर काय होईल? म्हणून सगळे राजे नटून गेले. पण हा राजा नटून नाही, आमंत्रण नाही गेलं पाहिजे, गेला. अगदी कसा तरी बसला तिथं. आणि मग त्या मुलीला पांढऱ्या हत्तीवर बसवली आणि त्या हत्तीच्या सोंडत माळ दिली. हातीच्या सोंडतनं माळ जी घालील तो नवरा. महाराज त्या हाती नेमका त्याच पोराच्या हातात गेला आणि त्या पोराच्या गळ्यात माळ घातली. आता काय करता? आता रावणासारखा त्या पोराला सासरा मिळाला, बरं आता काही विलाज नाही. लग्न झालं. कळलं? लग्न झाल्या झाल्या पुन्हा काही दिवसानं सटवायला कान धरला रावणानं. सटवाई आजपासनं 5वीला जाऊ नको. म्हणली का तो लिहिलेलं खोटं आहे, कुणाच्याही संचितात लिहू नको. ते म्हणले कसं काय खोटं आहे? तो माझ्या मुलीच्या संचितात लिहिलं ना घाण काढणारे पोरग ते तिला नवरा. बघ राजा मिळाला. आणि मला सटवाई म्हणली आणि ती पोर जिवंत आहे होय. पोर म्या समुद्रात टाकलं, लांब पडलं. बर टाकताना काही खून त्याच्या डाव्या पायाचा अंगठा कापून घेतलाय. कापून घेतला का? हो. मग आत्ता त्या जावयाला डाव्या पायाला अंगठा हे बघितलं का? का म्हणला मी कशाला बघायला जाऊ? जावाई बुटे घालायचं, अंगठा कसा का? मग त्यानं ध्यान ठेवलं रावणानं. कळलं का? रावणानं ध्यान ठेवलं आणि कर्मानं तो रावण जावाई आंघोळ करायच्या टाईमाला आता जावायच्या पायात बूट असायचा. बोट कापलेलं कसं माहिती आहे? डाव्या पायाचं बोट कापलं होतं आणि मग बूट काढला तो डाव्या पायाला अंगठा नाही. ते का म्हणलं हे खरं झालं आणि गेला पळत. हे सटवाई इकडे ये. हे बघ तुला मलाच माहिती घाण काढणाऱ्या पोराला पोरगी दिली या, कोणाला सांगू नको. येण्यात आलं का? म्हणून सटवाई लिहिते 5वी दिवशी. तसं संचित जे असल ती लिहिते त्याप्रमाणे घडतं.
तसं तुकोबाराय म्हणतात माझ्या संचितात धन्य आहे माझं संचित. तुमच्या संचितात काय देवा तुझ्या नामावर प्रेम राहिलं, तुझं नाम तुझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे. देण्यात आलं हा तुझ्या नामाचा महिमा तुझं न करे मेघश्यामा. हे तुका म्हणे आम्हा जन्म गोडयासाठी. तुझ्या नामाचा महिमा तुझं न करे मेघश्यामा. तुका म्हणे आम्हा जन्म गोडयासाठी. तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे मेघश्यामा. तुझ्या नामाचा महिमा तुला कळणार नाही असं हो. हा अनुभव घ्यायचा असेल तर घ्या अनुभव. मग अनुभव घेण्याकरता महाराज रामानं राज्य आधी केलं नाही, राज्यावर बसला नाही. हा राज्य केलं नाही. जेवढं निवडून येणारानं आधी काम करावं. काय मी शिवासनावर बसणार नाही म्हणून रामाने रावणाला खलास केला. सीताबाईला नेली, महाराज सीताबाईला नेली. सीताबाई जाण्यासारखी होती का? रावणाला सीता प्राण गेला तरी उचलणार नाही. मग नेली कशी? नेली नाही, गेली. विठाला विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. बघा महाराज गेली. तो का नेते? सीता देवीला गोंधळ घालायचा. कळलं का महाराज? तुझा गोंधळ मांडीला करी कृपा करी कृपा तुझा गोंधळ. गोंधळ घातला. 9 दिवसात देवी झाली प्रसन्न. देवी प्रसन्न झाली कुणाला? पद्माक्ष राजाला. पद्माक्ष राजाला देवी प्रसन्न झाली. बोल का तुला पाहिजे ते माग. देवी देणार हो. असं कर तू माझी मुलगी हो. देवी म्हणली अरे मी आधी माया शक्ती आहे, मला आईच्या उदरातनं जन्म घ्यायचा नाही. बर मी माया आहे. कळलं का? आणि माझा जर मालक असेल तर विष्णू आहे, त्याला आपलासा कर. महाराज विष्णू त्यानं बोलिवला. महाविष्णू आले. म्हणजे काय? ही देवी माझी मुलगी झाली पाहिजे. अर्शान्या ती देवी आधी माया शक्ती आहे, ती आईच्या पोटात नाही येणार नाही. हा आयोनी संभव आहे. कळलं का? मग म्हणले मला दुसरं काही नको, ती मुलगी झाली पाहिजे. असं हो. मग ती आईच्या पोटात नाही येणार नाही. तू मग असं कर. त्याला म्हाळुंगीचं फळ दिलं.
म्हाळुंगी कळल का? झाड म्हाळुंगीचं, ते म्हाळुंगीचं फळ दिलं त्याला. हा, ही देवाऱ्यावर ठेवू, कळलं का? आणि आपोआप ती फळ उकलल आणि त्यातनं मुलगी येईल, तीच ही देवी. मग मात्र पद्माक्ष राजानं ते काम केलं. काम ती देवाऱ्यावर ठेवले आणि फळ आपोआप होऊ लागलं. तसं फळ उकाळलं तशी आत मुलगी दिसली, देवीची. हा, आयोनी संभव नाही, ती मुलगी येणार नाही, आली ती. मग महाराज पद्माक्ष राजाला आनंद वाटला, नेली घाला बरं. आणि मुलगी 4-5 वर्षाची झाली, ती सीता. कळलं का महाराज? आता सीतेसारखी देखणी कोण आहे? ती मुलगी देखणी पाहिली आणि देखणी मुलगी पाहिल्या द्याव आलं, द्याव, ती 30 कोटी द्याव. ए राजा, ही मुलगी आम्हाला द्या, आमच्यात ह्यासारखा देखणा मुलगा आहे. कळलं का? इंद्र आला, महाराज यम आला, सगळे द्याव आले त्या मुलीकरता. आणि मला शेवटी मला कंटाळा आला. हा, त्याला आधीच सांगितलं होतं की ती मुलगी देव जर झालं तुला सुख आहे. तो म्हटला मला दुःख का व्हायना, पण एक दिवस मांडीवर खेळली का माझं भागलं. मग बर दिली ती मुलगी. घरला गेला तो इतकी गिऱ्हाईक, शेवटी म्हटला पंचायत आहे. हा, कारण देव ज्याच्या घरी देवी येते त्याला सुख कुठलं? तिनं आधीच सांगितलं होतं मी तुझी मुलगी झाल्यावर तुला सुख. म्हटलं माझं वाटतुळ का व्हायना. बर, मग कर्मधर्म सेवान महाराज त्या मुलीकरता सगळी मागाय आली. मग त्यानं काय केलं? हा, पद्माक्ष राजानं पण केला कोबदृष्टी. लक्षात आलं का? काय पण केला? हा, जो हिला हा अनिळ उची जयाच्या अंगे झळके उची, अनिळाची आकाशाची उची ज्याच्या अंगाला झळकल त्याला ही मुलगी देऊ. का आकाशाची उची लेरला कुणाला येईल? म्हटलं हे पण काय असला पण? म्हटलं याच्याकडं बघा र सगळीजण, यम द्याव 30 कोटी सगळ्यांनी त्यालाही हाडला ती मुलगी दे म्हणून. शेवटी महाराज त्यांनी युद्ध केलं, यानं युद्ध केलं, पण युद्धात राजा मेला आणि राजाची बायको सती गेली. राहिली कोण? पोरगी इतकी. लक्षात आलं? ती मुलगी एकटीच राहिली. तरी एकटी राहिली कर्मधर्म सेवकानं, तरी गिरायची याचं. आणि त्या शेजाऱ्याला विचारायचं, होय हो ह्या मुलीबद्दल कोण आहे का? म्हणजे मुलीबद्दल कोण आहे? तिची आई मेली, बाप मेला, आणि त्याचा मालक कोण? हा, मग आम्ही पळवून नेऊ का? आम्हाला का करायचं शेजाऱ्याला? हा, शेजारी म्हणजे आम्हाला का करायचं? न्यायचं पळवून. महाराज पळवून न्यायला आली. त्या मुलीनं काय केलं? हा, 2 ट्रक जळण होतं, दिलं पिटून आणि अग्नी भडकिवला. आणि जे आली त्याला पकडायला त्या मुलीला, मुलगी पळत गेली आणि त्या अग्नीच उभी राहिली. आता अग्नीच कोण शिरायचं? कळलं महाराज? अग्नीचंच मुलगी राहिली उभी, कारण तिला अग्नी
अग्नी जाळी तरी न जळे सीता, हृदय रघुनाथा म्हणून या. अग्नी सीतेला जाळीत नव्हता, आणखी कुणाला? अग्नी जाळी तरी न जळे हनुमंत, हृदय रघुनाथ म्हणून या. अग्नी जाळी तरी न जळे प्रल्हाद, हृदय गोविंद म्हणून या. त्यांना अग्नी जाळीत नव्हता. ठल विठ्ठल विठ्ठल महाराज ती तशीच पोळली आणि घेऊन गेली. महाराज जे ते याचं आणि अग्नीच उभी राहिली, जायची पळून. रावणाला कळलं. रावण आला आणि त्या मुलीला बघितलं. रावण बोलला. रावणानं काय केलं? पकडाय गेला. ती अग्नीच उभी राहिली. अग्नीच उभी राहिल्या रावण परत जायचा का नाही? गेला नाही. त्यांना अग्नी जीवला. ती पोरगी बरं का तेज होऊन, महाराज त्याचं काय झालं माहिती आहे का? हा महाराज तेज होऊन पंचरत्न झालं त्या मुलीचं. आणि ती भूमीच गेली. रावणानं खांडला हो. हा खांडलं रावणानं. हा खांदीत खूप खाल खांदलं आणि ते पंचरत्न सापडलं. रत्न आणि ती पंचरत्न घेतलं खिशात. रावण गेला घरी. ते पंचरत्न घेतलं आणि पिटीत ठेवलं. ती पिटी ठेवली बाजूला बरं का. आणि 5-6 महिने कोणाला सांगितलं नाही कोणाला. आणि मग एक दिवस बायको म्हटली, होय हो दुसऱ्याचं नवरं बघा की. हा कामाला गेलं तरी मोकळं येत नाही. वेण्या आणते ती, रिबीन आणते ती, कळलं का? हा जम्पर आणते ती, पातळ आणते ती, सांगीलची ऐकते ती, कळीलची खाते ती, जोडं खाते ती, चपल्या खाते ती, आरती करते ती. अगं माझी बाईले मी तुला पाहिले, तू माझी दिली मी तुझा भोप्या. लक्षात आलं का? आरती ठालं मग तुम्ही मला काय आणलं का? दुसऱ्याचं नवरं काय बी आणते ती. म्हटलं हो बरा ठेव केलास. तुझ्याकरता रत्न आणले. हा रत्न आणले? हो. कुठं आहे? पिची ठेवले. आणा बरं. पिचीत रावण रत्न त्यानंच ठेवलं 6 महिने. आणि महाराज पिची उचला गेला. पिचीच उचलं ना रावणाला. आता पिची उचललं ना आणि बायकोजवळ येऊन का म्हणतो, होय ग तुला कधीतरी जावीन. पण बायको म्हणतो तरी येईल. बायको म्हणली कारभारी तुम्हाला पिची उचलली नाही ते सांगा. हा तुला कसं का लागलं? काय अवघड आहे का? तू उचलशील का? मी उचलते. पळत गेली. डाव्या हातानं पिची उचलली. तिला का उचलली? महाराज जितकी सीता पतिव्रता तितकी मंडोदरी पतिव्रता आहे. चला विठ्ठल विठ्ठल माझी हे जातीचे मज भेटो भेटो कोणी आवडीचे धनी खेळा बाया. तिला उचलली पिची. आणि मग मला उचलली नाही. काय आहे? उघडा ती रत्न बघायला. पिची उघडली तर 6 महिन्याची पोरगी त्या पिटीत. आणि ती पायात अंगठा तोंडात धरून चुकतीया. हा चुकू चुकतीया. कापरासारखी मुलगी. रावणानं बघितलं. रावण म्हणला कापरासारखी पोरगी आहे. असं करू आपण हिला लहानाची मोठी करू. हा आणि
या सोन्याचं घर मोडू. 7 कोटी सोन्याची घर आहे ती. आणि चांगला नवरा बघून देऊ. ती म्हणले कारभारी नुसती गडबड करू नका. ही मुलगी हा महाराज तुम्हाला उचलली नाही कळलं का हा. आणि ती आपल्यात मोठी व्हायची नाही. नाही नाही मग ही मोठी कुठं होईल. मोठी कुठं होईल महाराज. भावार्थ रामायण बालकांड अध्याय 20 आणि 120 ओवी आहे. उद्या वाचा. कलाकार आली का. ग्रस्ताश्रमी ब्रह्मचारी ही वाढेल तयाचे घरी. आत्मत्वे वर्तेल चराचरी त्याची नवरी होईल. मंदुररी म्हणती या ओवी आहे बघा. महातून वाचून लक्षात आलं का. बालकांड अध्याय 15 120 ओवी आहे कळलं. म्हणजे जो कुणी गृहस्थ आश्रमी आणि ब्रह्मचारी असेल त्याच्याच घरी मोठी होईल. आपल्या घरी जरशा गाईचं दूध पाजलं तरी मोठी व्हायची नाही. 6 महिन्याचीच राहील. लक्षात आलं गं. दुसरीकडे नाही मोठी व्हायची. बर मग आता म्हणले असं करा. ही मुलगी हिथं ठेवू नका कळलं का. ही मुलगी का ठेवू नका. ही मुलगी जर ठेवून घेतली तर तुमचं वाटोळ करील अशी मुलगी आहे. आणि मग ही कुठं न्यायची. मला तर उचललं ना मी ठेवते उचलून. पण ही महाराज असा ब्रह्मचारी आणि गृहस्थाश्रमी जनक राजा आहे. त्याला जनक राजा 700 बायका ब्रह्मचारी आहेत. ग्रहस्थाश्रमी ब्रह्मचारी ही वाढेल तयाचे घरी. आत्मत्वे वर्तेल चराचरी त्याची नवरी होईल. लिहून कसं ठेवलं पा. हा प्रत्येकाच्या हृदयात आत्मा म्हणून मानणारा जो राम आहे त्याची बायको होईल. त्याला असा जनक आहे. मग ही पोरगी त्या जनकाच्या जमिनीत नेऊन पुरा तुम्हाला उचलणार नाही. रावणानं मांडलं आणि रथ आणला. ती मुलगी महाराज तिनं उचलली. मंदुदरीनं उचलली मुलगी. पिचीत ठेवली. पिचीला कुलूप घातलं आणि म्हणली जनकाच्या जमिनीत तिथं ही पिची पुरा नाहीतर आपलं वाटोळ करेल. बस आणि नेली. मग ती पिची उचलून दिली मंदुदरीनं. रावण गेला जनकाच्या हद्दीत जनक राजाच्या. त्याच्या वावरात गेला. त्यानं डबरा काढला आणि ती पिची ढकलली. त्यावर माती टाकली. आल्याबरोबर ती जमीन जनकानं एका ब्राह्मणाला दिली होती. ती वावर त्यानं मूर्त बघून धरला नांगराला. नांगर लाकडी नांगर. आणि महाराज ती भाड किनावर आली. पण पूर्वीची माणसं इमानदार. ब्राह्मण म्हणला ही मला दान दिली आहे जमीन आणि ही पिटी घावली आहे त्या जमिनीत. ही राजाची असली पाहिजे. त्यानं ती पिची घेतली आणि राजाजवळ गेला. राजे तुम्ही जमीन दिली ना. हो त्यात ही पिची आहे आणि ही तुमची आहे. तुम्ही घ्या. ते म्हटलं शहाण्या मी ज्या दिवशी जमीन दिली त्या दिवशी त्यातलं दगाड बी दिलं. माझं काही नव्हतं. ते म्हटलं मी नेणार नाही. ते म्हटलं मी नेणार नाही. आहे लेता
महाराज शतानंद आहेल्याचा मुलगा तो प्रधान होता जनकाच्यात. ते म्हटला थांबा भांडू नका, आधी पिचीत काय आहे बघा. पिची उघडली तर 6 महिन्याची पोरगी अंगठ्या चुकीत आहे. लक्षात आलं कारण पोरगी बघितली तसा जनक का म्हणतो, ए काका ही मुलगी मला असू द्या जा. आणि ती मुलगी महाराज ही विकली जनकानं आणि जनकानं लहानाची मोठी करायची मुलगी. कळलं का? त्या मुलीला महाराज 5 वर्षाची झाली मुलगी आणि परशुराम आला. परशुराम निक्षत्रिय केली प्रीती, पण जनकाला मारलं नाही. जनक राजा हा ब्रह्मबुद्धी आहे. तुका म्हणे राज्य करिता जनक अग्नी माझी एक पाव जडे. एका अग्नीला अग्नी पायात आणि एका पायाला अग्नी नाही. कळलं का महाराज? असा जनक होता आणि जनक महाराज तिथं गेला. त्याला मारला नाही, क्षत्रिय ठेवला नाही परशुरामानं. हा क्षत्रिय ठेवला नाही. कर्मधर्मसेवकानं त्या बिचाऱ्याला हा ती पिची निघालेली मुलगी. कळलं का? ठाला जनकाच्या जवळ होता धनुष्य. महाराज लक्षात आलं का? धनुष्य. एका धनुष्यानं त्यानं पृथ्वी निक्षेत्री केली. तो धनुष्य असा घराला उभा केला आहे आणि आज जेवत बसले. ही पोरगी 5 वर्षाची. तिनं काय केलं? ते परशुरामाचा धनुष्य घेतला आणि त्याचा घोडा केला. घोडा बरं का, आणि नेला वडीत. कळलं का? परशुरामाचा धनुष्य ते काय सामान्य धनुष्य आहे का? 50,000 माणसाला तो हलन जगणी एवढं त्या पोरीनं पळवल्याबरोबर बाहेर आला जनकरा आपला परशुराम. आणि बघितलं तर धनुष्य नाही. जनका माझा धनुष्य 5,000 माणसाला उचलत नाही. तो चोरून कोणी नेला? ते चोर जाऊ कोणी नेला? ते भेला जनक राजा. म्हणला एक क्षत्रिय ठेवीत नाही परशुराम, आणि आता काय करू? म्हणून त्यानं त्या रेगाव बघितलं तू पोरगी वडीत निघत्या. त्या मुलीला हाक मारली, ए पोरगी अगं परशुराम खवळलाय तिथं ठेव. धनुष्य ठेवला आणि पोरगी पळत गेली आणि आईच्या मांडीवर जाऊन बसली. महाराज जनकानं 5,000 माणसं नेली. ते धनुष्य उचललं ना. कळलं का महाराज? आणि म्हणला पोरीनं कसा उचलला हा? आणि काय परशुराम म्हणील की म्हणील, ए पोरी इकडे ये, हे धनुष्य नाचवीतच आण. कळलं का महाराज? आणि महाराज सीतेनं ते 5 वर्षाची पोरगी तिनं धनुष्याचा घोडा केला, नाचवीत आला. धनुष्याचा केला घोडा नाचवी तसे तड तडा आली परशुरामा पुढा देखता तो जाम झाला. काय आहे ही पोरगी आहे का काय? माझा धनुष्य कुणालाही उचलणार नाही. जनका मी धनुष्याला आता हात लावायचा नाही. असं कर, धनुष्य इथंच राहू दे. कळलं का? हा धनुष्य इथंच राहू दे आणि जो कोणी उचलील त्याला ही पोरगी दे, नाही इतराला वाटूळ होईल. कळलं का होईल? हा कोण उचलील त्याला द्याची पोरगी. धनुष्य ठेवून गेला तो परशुराम
आणि परशुरामानं विचार केला काय म्हणला ही मुलगी कळलं का दुसऱ्याला होणार नाही. मग परशुरामाचा कोण झाला राम झाला. राम परशुराम राम झाला. राम झाला आणि मग ते रामानं ते धनुष्य उचलायचं ठरलं. कळलं का मला. आता राम कवाचा परशुराम होता तेव्हा सीता होती बरोबर. रामाच्या अगोदर सीता 5000 वर्षाची आहे. 5000 वर्षाची. मग सीता रामाची कोण रामाची सीता कोण बायको आई आई 5000 वर्षाची बायको असती वय आधी. हा रामाचा पिता लक्ष्मण चुलता सीतारामाची माता घ्यावं ऐकून. मला भिजिकवालं गाणं म्हणते ती झालं. विठ्ठल 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 म्हणून रामाची सीता अजून आपणाला माहीत नाही कोण आहे. बायको म्हणावी तर 5000 वर्षाच्या आधीची बायको असती का लक्षात आलं. म्हणून रात्रंदिवस वाचली पुढे पण रामाची सीता कोण माहिती नाही झालं. विठ्ठल विठ्ठल तिनं अवतार घ्यायला लावला म्हणून माता ठरली आणि आज्ञात वागली म्हणून बायको ठरली. झालं. विठ्ठल 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 म्हणून बिरजीकवालं म्हणते ती रामाचा पिता लक्ष्मण चुलता सीतारामाची माता घ्यावं ऐकून घ्यावं ऐकून. जेव्हा बिरजीकवालं गाणं म्हणताना ही चरण आहे बरं का. मग रामाची सीता ही सीता महाराज रावणाला उचलून जाईल का रावणाला उचलून जाईल का. जिनं धनुष्य वडला ते रावणाच्या बापाला उचलून जाईल का. मग कशी नेली नाही गेली. का गेली केलेलं कर्म भोगा गेली. झालं. विठ्ठल विठ्ठल महाराज पिचीत होती तर रावणाला उचलली नाही आणि मग पळवून कशी नेली. सीता जाईल नाही पण सीतेला जावं लागलं म्हणून गेली. का जावं लागलं केलेलं कर्म भोगाय. कोणी केलेलं कर्म भोगावं लागतं ते संचितात लिहिलेलं कळलं का. मग तिनं काय कर्म केलं महाराज. तिनं कर्म केलं जनकाच्यात 5 वर्षाची असताना बागत गेली. बागत गेली. पेराची बाग होती पेराची जनकाची आणि ही पोरगी गेली. गेल्या तिनं ते पिरू खायला 2 पक्षी आले होते. पिरू खाणारं पक्षी कोणतं हा पोपट. पोपट एकटा नव्हता आला हा बायकोला घेऊन आला होता. पोपटाची बायको ती पिरू खाया आली आणि सीता त्या पेरवाच्या बागेत हिंडत्या. तिनं ती जोडी बघितली पोपटन मैना. तिला मैना दिसली गोड. लक्षात आलं. मैना गोड दिसली. शेपूटला रंग हिरवा कळलं का. आणि कर्मान महाराज तिनं ती मैना पकडली. हळूच मैना पकडली बरं का. पोपटाला नाही पकडली. आणि सोन्याच्या पिंजऱ्यात ती मैना ठेवली
आता पोपट कोणत्याची पिंजऱ्यात ते बोलतो म्हणून, बरोबर आहे का? पोपट पिंजऱ्यात का गुंतला? बोलतो म्हणून. कारण इतका पोपट बोलका आहे, एकाच पोपट्यानं अख्खा महाराष्ट्र बोलिवला. बोलिवला का नाही? हा लागला मिठी मिठी बोलायला हसवायला पोपटा. आता 2-3 वर्ष गप आहे. हा नाही तर अख्खा महाराष्ट्र बोलिवला. म्हणून पोपट कोणत्याची? हिनं मैना कोंडली, 6 महिने पिंजऱ्यात. नसल ती फळं आणून द्यायची तिला, गरम पाण्याची आंघोळ घ्यायची. 6 महिन्यानं मैना बोलायला लागली. मैना म्हणाली, बाई तू माझी सेवा करतीस, गरम पाण्याची आंघोळ, खायला नसणारं फळ आणतीस, सोन्याच्या पिंजऱ्यात मला कोंडलेस, कळलं का? मला काही कमी नाही, पण तुला खरं सांगू का? आणि काय, मला दुःख नाही, पण माझा नवरा माझ्याकरता पोपट, कळलं का? माझा नवरा पोपट या झाडावरनं त्या झाडावर उड्या मारीत असेल. हा हे महिने करीत हिंडत असेल माझा नवरा. मला नाही दुःख. जा, तुला पिंजऱ्यात बसावं लागेल. आणि तुझा नवरा हे सीते करून झाडाला मिठ्या मारी. विठ्ठला विठ्ठला म्हणून रावणानं नेली नाही, ही गेली, कळलं का? आणि ही गेली अशोकवनात रावणानं ठेवली. आणि राम ह्या झाडाला त्या झाडाला मिठ्या मारायचं. हे सीते म्हणून महाराज केलेलं कर्म सीतेला भोगावं लागलं, केलेलं कर्म रामाला भोगावं लागलं. मग आपणाला भोगायला लागलं यात काय? पण तुकोबराय म्हणतात जगाला दुःखानं भोगावं लागल, पण मला माझं संचित धन्य आहे. माझ्या संचितात देवाचं नाम आणि त्या नामावर माझं प्रेम आहे, म्हणून माझं संचित धन्य आहे. हे अभंगाच्या धन्य मी मारीन आपुले संचित, धन्य मी मारीन आपुले संचित. आपुले संचित, धन्य मागे आपुले संचित.
आपण अभंगाव आलो. धन्य मिमानीन आपले संचित राहील इशे प्रीत तुझे नामी. देवा तुझ्या नामावर प्रेम राहिलं. मग देव म्हणले माझं नाम श्रेष्ठ आहे का? हा आहे. आणि किती प्रेम राहिलं. माझा 3च वेळेला नाम बंद आहे. 3 कोणतं? हा शिंक जांभळी खोकला एवढा वेळ व्यर्थ गेला. काय काय म्हणजे शिंक जांभळी आणि खोकला एवढ्याच वेळेत भजन बंद. नाहीतर रात्रंदिवस भजन. शिंक आल्यावर त्यांचा बंद. शिंक जांभळी खोकला एवढा काळ व्यर्थ गेला आणि ते आपण केलाय चालू. बरोबर आहे का? कधी राम राम म्हणत नाही. आणि खोकला आला खक 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 राम 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 एवढ्या गडबडीत हा आखी राम 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 हे आपण चालू केला. लक्षात आलं? बाबा वारकऱ्याचं कीर्तन नाही आहे हे तुमचं कीर्तन नवं. वारकऱ्याच्या कीर्तनाला चालत नाही. वाजवणं हे सुद्धा चालत नाही. आता दाखवायला आणला असता पण म्हणाल तुम्ही आमची फजिती करता. वारकऱ्यात शिकावं लागेल. हां नाही तर मग आता समजा आमचं चोपदार नाश्त्याची हे जर वारकऱ्यात दिसलं तर बरं आहे काही. लक्षात आलं का? हां आपण सोहळ्याबरोबर एखादी वेळ जात जात आणि ऐकत जात बघीत जात. कळलं का मला? का आपलं कुठं बी स्वांग कसं बी जाऊ नये. आणि अडीच अशी बसणी झाली. आता आम्हाला ही सवय वारकऱ्याचं. वारकरी जेवढे जगात आहेत त्या वारकऱ्याकडं नामदेव आपा श्यामगावकर याची मालिका नाही असा एक वारकरी दाखवा. मग ती आता कसले बी भजनात करील का कीर्तन? आणि विलास नसतो. आता गावातल्या लोकांनी माझी सेवा पहिली झालेली आहे 15-15 वर्ष शिस्त. आणि त्याकरता त्यांनी माझंच नाव पहिलं घेतलं आणि पहिलं कीर्तन आलं. पहिलं कीर्तन नामपर करावं लागतं त्याला. म्हणून एरवी महाराज तुमचं भजन बंद नाही ना. नाही शिंक जांभळी आणि खोकला एवढाच वेळ वर्त गेला. बाकी एरवी हो. आणि मग बहिर्दिशेला गेल्या तरी कळल का नाही? बहिर्दिशा म्हणजे हा शौचाला गेले तो कोबर आहे आणि लागलं भजन कराय. आता ती शहाणी माणसं काय होती. महाराज का करताय काय आणि चाललंय काय? म्हणजे करतोय झाड्याला आणि चाललंय भजन. हा असल्या घाण जाग्याव झाड्याला घालताना काय करू? हा माझी मजा झाली
माझी वाचा नाही अनावर झाली, काय करू? हे पाहिजे होतं. हा इकडे या. आले, धरली जीभ. म्हणा बरं आता, महाराज जशी महाराजांची जीभ धरली तशा महाराजांच्या अंगावर 3 कोटी केस आहेत. प्रत्येकाच्या अंगावर 3 कोटी. आणि कर्मधर्मसेवानं त्या केसांनी सुरुवात केली. 3 कोटी जीभ धरली, 3 कोटी जपला. ती म्हटला दिंडी कुठली आली? दिंडी कुठली आली? लक्षात आलं का? महाराज जीभ धरली तरी भजन बंद नाही. आता माझं इतक्या अनावर वाचा आणि तितकं नामावर माझं प्रेम आहे. म्हणून तुकोबराया सांगतात माझं संचित धन्य आहे. धन्य झालो आता. त्याचा उपयोग काय? माझ्या पुढं काळ येत नाही. हा तुका म्हणे काळ आता करू न शके बळ. काळ माझ्या पुढं येत नाही. हा मग मरण मरण नाहीच. मरण माझे मरून गेले, मज केले अमर. मला देणार ठेवा. इतकं नामावर प्रेम आहे तुकोबारायांचं. आणि ते म्हणतात काळ येत नाही माझ्या पुढे, काळ येणार नाही. तो का म्हणे काळ आता करू न शके बळ. काळ करी सलाम तुकया घरी राबवतो. काळ तुकयाच्या घरात राबतो. जो काळ जगाला खातो. हा जगा काळ खाय, जगा काळ खाय, जगा काळ, जगा काळ. आम्ही माता दिला पाय, आम्ही माता दिला पाय, आम्ही माता दिला पाय. काळाच्या माथ्यावर पाय दिला. मग महाराज तुम्हाला मरणच नाही. नाही ना, मरण माझे मरून गेले, मज केले अमर. कळलं का? मला अमर केले. आणि क्या करता माझे तुकोबाराया यम येत नाही, काळ येत नाही न्याला. याकरता तुकोबाराया देहासकट वैकुंठाला गेले. कळलं का नाही? हा केवढं सामर्थ्य नामाचं आहे. असं नाम धन्य झालो आता याची संधी नाही. न पडे बाही काळाती ब्रह्मरस करू भोजन पंगती. आता तुमचं मरण नाही, तुम्ही काय करणार? ब्रह्मरसाचं जेवण जेवणार. ब्रह्मरस आम्ही रस लय खाल्ले, पण तुम्ही ब्रह्मरस कुठून आणला? आमरस खाल्ला, सुधारस खाल्ला, सगळं रस खाल्लं. आणि तुम्ही आमरस रस खाल्ला. म्हणजे तो तयार करावा लागतो. तयार कसा करायचा? दारूसारखा. दारू तयार कशी करते ती? गुळकोजच घालते ती. आणि ब्रह्मरस हा निवृत्ती आणि प्रवृत्ती दोन्ही मार्ग कुजत घालायचे. कळलं का महाराज? हा दारूला कुजत घालायला घाणीत डबा कुजत घालते ती. कळलं का नाही? हा आणि तसाच ब्रह्मरस तयार केला. बर मग त्याला काय करायचं?
त्याला स्तूचा जाळ नाही. मग प्रवृत्ती निवृत्तीचे आटोनिया भाग उतरले चांग रसायन ज्ञानाग्निकडसू कळशीला ओजा आत्मसिद्धी काजा करून या ज्ञानाचा जाळ लागतो आणि मग ते टाणीप तयार होतं. त्याचं नाव ब्रह्मरस. पण महाराज तुमचा ब्रह्मरस हा बडबड करतो का? आमचा दारू पिणारा बडबड करतो. हा मग ती ओवी आहे का? हा महाराज दारूनं बडबड करतो पण बडबडात फरक आहे. दारूवाला बडबड करतो, ब्रह्मरस घेणाराही बडबड करतो. मोले मदिरा खाय ओवी, मोले मदिरा खाय मदिरानंदे नाचे गाय स्वय ब्रह्मरस सेवी पाये तो राहे काय उगला. ब्रह्मरस सेवन करणारा उघडा राहील का? कळलं का? मग तो बडबडतो का? तर दारू पिणारा बडबडतो. काय बडबडतो? मला कोण समजलं? तुला गाढवाचा बाप समजलं म्हणून मगाशी गाढवाचं सांगितलं तुम्हाला. पिणाऱ्याला गाढव म्हणून जाऊ नका, गाढवाचा अपमान होतो. गाढव ही रामतं मला इतक्या खाल्ल्या का दर्जात ठेवते ती काय हा. ब्रह्मरस घेणारा बदलतो, बडबडतो. मला कोण समजत असं नाही बडबडणार. मग काय बडबडतो? मग वासुदेव तत्वता वासुदेव तत्वता मी देव आहे. अहम मी. कळलं का महाराज? म्हणजे ब्रह्मरस सेवन करणारा बडबडतो मी वासुदेव आहे, मी देव आहे. आणि मग आम्ही देवची बरे देवची बरे तुका म्हणे खरे तुम्ही, तुका म्हणे खरे तुम्ही आवची बरे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली. ब्रह्मरस देणं म्हणजे जीव ब्रह्मच आहे. जीव ब्रह्म. तुका म्हणे कैची कीव कोठे जीव निराळा. तुका म्हणे हा तो स्वयं ब्रह्म मूर्ख नेने वर्म संत चरण. म्हणून महाराज संतांच्या चरणानं आपणाला ब्रह्म होता येतं.
कळलं का महाराज? हा, धन्य होता येतं, पण नामावर प्रेम राहिलं पाहिजे, कळलं का? म्हणून त्या महाराजांचं आपण एक वेळ भजन करूया. तुकाराम 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 तुकाराम. असं दादाची सेवा वामदेवाच्या चरणी तुका म्हणे ओट झाले तीन साचे, तुका म्हणे ओट झाले तीन साचे, तुका म्हणे पोट झाले चिन धाय, तुका म्हणे पोट झाले चिन धाय. खाडले ते खाय आवडीने 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 भाई आवाज कर ना, आवाज कर ना. आवडीने 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 झाले ती पोट न घाट आवडीने 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 आले ती आवडीने तुका म्हणे पोट झाले नदाज पोट झाले झाले न झाले तुझा म्हणे पोट झाले चिंद झाले चिंद झाले. हा, रात्री चाल वाजवायचं येत आहे. एक अक्षर चुकलं तर प्राण गेले. झाले ती न झाले धावटावी, झाले ती न झाले धावटावी, झाले ती न झाले खांदले ते. धन्य झालो दयाची संदेह नाही, धन्य झालो दयाची संदेह नाही. न पडे या बाई हाती, न पडे या, न पडे न पडे न पडे. न पडे न पडे न पडे या बाई काळ हाती काळ हाती काळ काळ हाती काळ हाती काळ हाती. न पडे या न पडे या बाई काळ हाती काळ हाती काळ हाती काळ वाजव की काळ हाती काळ हाती काळ. न पडे या बाई काळ धन्य झालो दयाची संदेह, धन्य झालो दयाची संदेह. पडे ना पडे
नाथाची संदेह असो मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.